ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. सामर्थ्यशाली देव आमच्या सोबत, आमच्या संगती, आमच्या बरोबर चालणारा आणि वेळोवेळी आम्हाला मदत करणारा देव आमचा पाठीराखा आहे. आमेन. या दिवसामध्ये एक गोष्ट आम्ही पाहत आहोत. अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभू अद्भुते आणि चिन्ह घडवत आहे. अद्भुते आणि चिन्ह. कोणीतरी एका व्यक्तीने मला सांगितलं की जेव्हा येशू माहीत नव्हता त्यावेळीची परिस्थिती आणि जसं येशूची ओळख झाली त्यामुळं बऱ्याच गोष्टी आम्हाला सोडाव्या लागल्या. वाईट मार्गाला होतो, त्यास पैसा खिळत होता. वाईट मार्ग दाखवणारे पण दुसरे तिसरे कोणी नसून आमचे आई वडील, वाडवडील त्यांनीच आम्हाला वाम मार्ग दाखवला. त्या तरुणाची साक्ष. जे ड्रग्ज विकण्याचं काम माझ्या आई वडिलांनी माझ्या हातामध्ये सोपवलं, परंतु ख्रिस्त कळाला. देवाचं वचन जे माझ्याशी बोललं आणि त्यानंतर एवढा सगळा पैसा मिळत असताना मी ते बंद करून टाकलं. आणि मला मोठा प्रश्न पडला की आता एवढं सगळं हातातनं घालवलं, माझं कुटुंब कसं चालणार, माझं घर कसं चालणार. ओढाताण होत असताना तशाच अवस्थेमध्ये सोलापूरचं आपलं चर्च या ठिकाणात ते आले आणि ते म्हटले जसं इथून आम्ही आमच्या घरी गेलो त्या दिवसापासून जेवढं कमवतो त्याच्यात शिल्लक राहतं, कारण देवानं सगळ्याला बरकत दिलेली आहे. सगळ्याला बरकत दिली. लक्षात ठेवा. कधी कधी आम्हाला असं वाटतं की या मार्गामध्ये चालल्यानंतर फार मोठं नुकसान, फार मोठी हानी सोसावी लागते. परंतु मी या दृष्टिकोनातनं प्रभूच्या मार्गाकडे कधीच पाहत नाही. डोंगरावरती असताना तो छोटासा मुलगा आपल्या 5 भाकरी 2 मासे येशूकडे देताना त्याच्या अंतःकरणातली जी भावना होती ना, फक्त प्रभूला उपयोगी पडावं, बस. काही त्याची भावना नव्हती. या भाकरी संपल्यावर माझं घर कसं चालेल, माझं पोट कसं भरेल, ते रिव्हायवल, ते संजीवन किंवा त्या देवाच्या वचनाचा स्वीकार तो फार महत्वाचा असतो. आणि देवाचा स्वभाव तुमची गंमत बघत बसणं नाहीये. कोणीतरी काल मला एक मेसेज केला आणि त्या मेसेजमध्ये त्यांनी सांगितलं की अनेक वर्ष प्रार्थना करत आहे, अनेक वर्ष प्रभूमध्ये आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे माझ्या जीवनातल्या अडचणी संपत नाही आणि लोक मला विचारत आहेत काय एवढी प्रार्थना करते, एवढी चर्चला जाते, मग देव काय तुझी गंमत बघत बसला का? नाही, देव कधीच गंमत बघत नाही. भट्टीत पडल्याबरोबर त्यानं उडी मारली. लक्षात ठेवा. हा तुम्ही लोकांच्या विचाराप्रमाणे चालत राहिला तर प्रॉब्लेम 100% येणार आहे. तुम्हाला लोकांच्या विचाराप्रमाणे नाही चालत आहे. आज देव आमच्या बरोबर आहे का हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. सगळेच लोक म्हणतात देव माझ्याबरोबर, भांडण करायला लागल्यावर बघा की तुम्ही, माझा देव माझ्या बरोबर आहे, तुला बरोबर बघून घेईल. आणि कधी कधी देव आमच्या बरोबर आहे असं गृहीत धरून आम्ही चालतो. आमच्या बरोबर तो आहे. जसं आम्ही पाहतो की यरुशलेमेत सण साजरा करण्यासाठी मरिया, योसेफ आणि सगळे लोक निघाले आहेत. मग मरियाच्या हातामध्ये येशू होता. 2 दिवसाची वाट चालल्यावर तिच्या लक्षात आलं की येशू हरवला आणि 2 दिवस तिच्या हातात येशू नव्हता, पण तिने गृहीत धरलं कोणाबरोबर तरी तो आहे. तसं कधी कधी आम्ही गृहीत धरतो की तो आमच्या संगती आहे. परंतु आता आज जे आम्ही पाहणार आहोत, खरोखर तुमच्या बरोबर देव आहे का? बायबलचं मधनं पाहायचं बरं का. तुम्ही चर्चला येता म्हणजे तुमच्या बरोबर देव नाही. लक्षात घ्या. पहिलाच मुद्दा मी तुम्हाला मांडेल. तुम्ही चर्चला येता म्हणजे देव तुमच्या बरोबर आहे म्हणून चर्चला येत नाही. मग कुबडी स्त्री, तिच्यातला दुरात्मा येशूनं काढला, अशुद्ध आत्मा. मग तिला कोण घेऊन येतं चर्चमध्ये? दुरात्मा, अशुद्ध आत्मा. मग काय तिच्यावर देव होता का? देव
नव्हता. चर्च मधलं तुमचं अस्तित्व तुमच्या बरोबर देव असल्याचा पुरावा कधीच देत नाही. मग आहे तरी देव आमच्या संगती ओळखायचं कसं? देव बरोबर असल्याचं चिन्ह, टायटलच तुमचं लिहा, देव तुमच्या बरोबर आहे का? देव जी व्यक्ती आहे ना, ती जगातली असामान्य ताकद असणारी आणि त्याचं अस्तित्व दाखवणारी व्यक्ती आहे प्रियानो. म्हणून आम्ही पाहतो काना गावामध्ये येशू ख्रिस्तानं प्रवेश केला आणि त्या ठिकाणामध्ये लग्नामध्ये येशू होता. लग्नात येशू त्यांच्या बरोबर होता म्हणून द्राक्षरस संपला तरी त्यानं निर्माण केला. येशू असल्याचं चिन्ह आहे. तसं देव तुमच्या बरोबर असल्याची चिन्ह तुम्हाला तपासणं फार गरजेचं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बरेच लोक म्हणतात नाही हो, चर्चला येण्याची फार इच्छा असते पण सैतान येऊ देत नाही. सैतान नाही येऊ देत का? सैतानाने आज सकाळी अडकण घातलं, सकाळी उठलं, लवकर लवकर काम केलं, पण तेवढ्यामध्ये सैतानानं मला अडवलं. सैतान कोणाला अडवत नाही, तो तर म्हणतो उलट जावा, फक्त कान बंद ठेवा, फक्त त्याला स्वीकारू नका. चर्चला येण्यासाठी तो कधीच प्रतिबंध करत नाही. आणि दुसरी गोष्ट, उलट तो तुम्हाला चर्चला घेऊन येतो. जसं कुबड्या स्त्रीला तो घेऊन आला, तसं लुसिफर, तो सैतान तुम्हाला चर्च मध्ये घेऊन येतो. पण एक गोष्ट मात्र तो काय करतो, तो म्हणतो चर्च मध्ये या पण जाताना देवाला बरोबर घेऊन जाऊ नका. चर्च मध्ये येऊ देतो पण जाताना देव त्याला आपल्या बरोबर घेऊन जाऊ नका. मग देव आमच्या बरोबर आला तर काय असणार आहे? त्याच्यासाठी तर देव माझ्या बरोबर असल्याचं चिन्ह मला समजणं गरजेचं आहे. तो तुम्हाला नातेवाईकाला घेऊन येऊ देतो, नवीन व्यक्तीला सांगायला चला चला चर्चला, प्रभूची ओळख करून घ्या. तो ओळख होणं वेगळं आणि देव संगती असणं वेगळं. ऐका, देवाची ओळख होणं वेगळं आहे. देव कोण आहे साक्ष घडली, तुम्हाला अनुभव आला. दावीद म्हणतो परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. तो प्रभू त्याची ओळख दाखवण्यासाठी, मी कोण हे दाखवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला प्रगट करत असतो. काही लोकांच्या जीवनामधल्या साक्षी, कधी कधी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देतो, पण तो तुमच्या बरोबर असतोच असं नाही, लक्षात ठेवा. मग येशू किंवा देव असल्याबरोबर असल्याचं जे काही आणि चिन्ह आहे ते चिन्ह आम्हाला पाहणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट ध्यानात घ्या, आमच्या बरोबर देव असणं याच्यासाठी आम्हाला सतत प्रयत्न करावा लागणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवणं फार गरजेचं आहे. आज ज्यावेळेस हा संदेश लोकांकडे जाईल ना, त्यास त्यांचे डोळे खाटकन उघडणार आहेत. आता कित्येक लोकांना एक आभासी जीवन ते जगलेले आहेत, ख्रिस्ती जीवन, आभासी जीवन. आमच्यामध्ये देव आहे, आम्ही ख्रिस्ती आहोत, माझ्याकडे बायबल आहे, मी प्रार्थना करतो, मी प्रार्थना करते, आणि तुम्ही गृहीत धरून चालला की तो देव आमच्या संगती आहे. पण आज आम्ही वाचणार आहोत प्रेषितांचं कृत्य, त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 38 वचन. प्रेषितांचं कृत्य 10वा अध्याय 38 वचन. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. कारण देव त्याच्या बरोबर होता. एक कारण त्याने सांगितलं, देव येशू बरोबर होता म्हणून जवळजवळ 4 प्रमुख प्रकारची चिन्ह त्याच्यातून घडली. हे पुन्हा तुम्हाला सांगतो, मी तिकडचा फापट पसारा सांगणार नाही आणि तुम्हाला भोळेपणानं किंवा तुम्हाला अज्ञानामध्ये पण ठेवणार नाही की देव तुमच्या संगती आहे. कधी कधी एकमेकाला सांत्वन देण्यासाठी आम्हाला म्हणावं लागतं की देव तुझ्या संगती आहे. त्याच्या पलीकडं पाळक जर कधी शेवटचा आशीर्वाद विसरला ना, तर मला वाटतं त्याला त्या सस्पेंडच करून टाकतील. का? कारण शेवटचा आशीर्वाद काय? आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या बरोबर राहो, तुमच्या संगती असो. शेवटचा आशीर्वाद म्हणजे आमच्या संगतीत देव असणं गरजेचं आहे.
आणि Amen. कित्येक वेळा लोक त्या शेवटच्या आशीर्वादाला एंट्री मारतात. का? कारण त्यांना वाटतं शेवटचा आशीर्वाद घेतला म्हणजे बरं. बरेच लोक सांगतात ना, काही नाही तर शेवटच्या आशीर्वादाला या. नाही हो, मी दिला म्हणून तुम्हाला थोडे मिळणार आहे. हालेलुया. चिन्ह असणार आहे तिथं. कोणतं चिन्ह देव तुमच्या बरोबर असल्याचं? ऐका, प्रार्थना ही तुमची सवय आहे. जसं तुम्हाला जेवायला पाहिजे ना, तसं तुम्हाला प्रार्थना करायला पाहिजे. तुम्ही 3 टाइम जेवता ना, मग 3 टाइम तुम्ही प्रार्थना करता. पण देव तुमच्या बरोबर आहे म्हणून ते चिन्ह नाही, तुमची इच्छा आहे की तुम्ही देवाबरोबर चालावं. देव तिथं तुमच्या संगती असल्याचं चिन्ह नाही दिसत, तुम्ही प्रार्थना करत आहात. जसं ख्रिस्ताबरोबर, येशू बरोबर देव आहे आणि त्याचं पहिलं चिन्ह काय? तिथं असं म्हटलं, वाचा बरोबर वचन. पहिली गोष्ट, नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा, पहिली गोष्ट, देव तुमच्या बरोबर आहे तर पहिल्यांदा जे देव त्याच्याकडे आहे ते तुम्हाला देतो. आणि ते देवाकडे काय? तर पवित्र आत्म्याचा अभिषेक. मेन. लक्षात घ्या, देव तुमच्या बरोबर आहे, मग पवित्र आत्म्याचा अभिषेक कुठे आहे? पवित्र आत्म्याचा अभिषेक, अभिषेक म्हणजे त्याला भिजणं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, भिजणं, अनॉइंटिंग. जेव्हा राजाला राजपदासाठी अभिषेक करत होते, राजाच्या डोक्यावरती तेल ओतत होते. ऐका बरं का, येशू ख्रिस्त पाण्यातनं वर आला, कबुतराच्या रूपानं पवित्र आत्मा त्याच्यावरती आला आणि स्वर्गातनं वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट. योहानाने पाहिलं, योहानानं ऐकलं. कधी? 30 वर्षापर्यंत असली कुठलीच वाणी जगानं ऐकली नाही. 30 वर्षापर्यंत असली कुठलीच वाणी किंवा देवानं जगाला खात्री पटवून दिली नाही की मी याच्या बरोबर आहे. पण 30 वर्षाचा झाला आणि तो पाण्याखाली गेला आणि पाण्यातनं वर आला आणि देवानं त्याच्यामध्ये जी महत्वाची गोष्ट, देव त्याच्या बरोबर असल्याचं चिन्ह म्हणून पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याला दिला. देवाचे प्रिय लोक, जर तुमच्या बरोबर देव आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक असणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल, मला पवित्र आत्म्याचा अभिषेक, अभिषेक आणि स्पर्श याच्यामध्ये फरक आहे. स्पर्श होणं वेगळं आणि अभिषेक होणं वेगळं. म्हणून मी अभिषेकासाठी भिजणं हा शब्द वापरलेला आहे. आमेन. तसं आम्ही पाहतो बाप्तिस्म्याला पण लोकांनी प्रतिशब्द वापरला. कोणता शब्द? एका ठिकाणात गेल्यावर त्याने मला दाखवलं, हा आमच्या चर्च मधला हौद. मोठ्यांना आम्ही याच्यात बुडवतो आणि लहानांना कपाळावर चिन्ह करतो बाप्तिस्म्याचं. जे लहान लेकर त्यांना पण आम्हाला बाप्तिस्मा द्यावा लागतो आणि मोठे आले ना, मग आम्ही याला चर्चमध्येच तो हौद आहे म्हटलं, ह्याच्यात हौदामध्ये बुडवतो. आणि मग लहान लेकर असतील तर त्यांना आम्ही क्रुसाचं चिन्ह करतो. म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीचं तारतम्य नाही. बाप्तिस्मा म्हणजे भिजणे, अभिषेक म्हणजे पण भिजणेच आहे. मग येशू पाण्यातनं भिजून वर आला आणि आता त्याला अभिषेकाने भिजायचंय. एक प्रतिकात्मक बाप्तिस्मा घेणं म्हणजे देवाबरोबर चालणं. पण देवाबरोबर चालायचं तर देव तसंच घेऊन चालत नाही. हालेलुया. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा एखादी IT कंपनी आहे, त्या IT कंपनीमध्ये आणि तुम्ही जरी एज्युकेशन घेतलं, शिक्षण घेतलं, पण त्या कंपनीत तुम्हाला जावं लागतं. मग तिथे गेल्या गेल्या तुमच्या एज्युकेशन प्रमाणे तुम्हाला सिलेक्शन करत नाही, लगेच कामाला देत नाही. तिथे ट्रेनिंग दिली जाते. का? तर त्याच्यासारखं जे त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, जे त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट आहे किंवा जे त्यांच्या कंपनीमध्ये सेल केलं जातं, त्याची माहिती तुम्हाला व्हावी. तसं येशू ख्रिस्त पाण्यातनं वर आला, आता देवाबरोबर त्याला चालायचंय. देवाबरोबर चालायचं तर देवाबरोबर चालत असताना देवाकडे काय ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. आमेन. मग देवानं माहिती करून दिली काय? त्यानं त्याला आत्म्याचा अभिषेक केला. प्रियानो, लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही देवाबरोबर चालता त्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो. आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुमच्याकडं साधं सुद्धा नाही तर शास्त्र सांगतं की पवित्र आत्म्याचा अभिषेक आल्याबरोबर पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारी गुज, रिव्हेलेशन, रहस्य प्रगट होतात. आमेन. देव असल्याचं चिन्ह.
काय देव तुमच्या बरोबर आहे का? दानिएलाचं पुस्तक 4 अध्याय 18 वचन वाचा बरं. दानिएलाचं पुस्तक 4 अध्याय आणि 18 वचन. अभिषेक झाल्यावर काय त्या ठिकाणामध्ये वाचूया. दानिएलाचं पुस्तक 4 अध्याय 18 वचन. हा, मग मी हे स्वप्न मी नबुकदनेसर राजाने पाहिले आहे. जे स्वप्न मी नबुकदनेसर राजाने राजानं पाहिले आहे. पाहिलं आहे. तर आता हे बेलशस्सरा याच्या अर्थाचा उलगडा कर कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना याचा अर्थ मला सांगता आला नाही. पण तुला सांगता येईल कारण पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. मग बेलशस्सर ज्याला देवाच्या आत्म्याचा अभिषेक झाल्यानंतर देव असल्याचं पहिलं चिन्ह काय? आत्म्याचा अभिषेक. काय वाचलं पहिलं? आत्म्याचा अभिषेक. आता आत्म्याचा स्पर्श वेगळा, अभिषेक वेगळा. पुन्हा मी तुम्ही सांगितलं बाप्तिस्म्याचं सांगितलं, तिथं नुसतं क्रॉसचं चिन्ह केलं. तसं पुष्कळ लोकांना पवित्र आत्मा आल्यावर तो फक्त टच करतो, मग त्यांना थरथरी भरते, कधी कधी ते खाली पडतात. त्याला स्पर्श म्हटलं. अभिषेक कसा काय? इथं दानिएल देवाच्या आत्म्याचा अभिषेक त्याच्यामध्ये. राजा त्याला काय म्हणतो माहिती काय? सगळ्या ज्ञानी लोकांना मी आणलं. आता ऐकता का तुम्ही? जगातले ज्ञानी लोक, विद्वान लोक, जे सायंटिस्ट आहेत, मोठमोठे तत्वज्ञ आहेत, याच्यापेक्षा ज्याच्याकडे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे त्याच्याकडे जबरदस्त ज्ञान असतं. जर तुमच्या बरोबर पवित्र देव आहे तर पवित्र आत्मा, आणि पवित्र आत्मा असेल तर रिव्हिलेशन असणार आहे, रहस्य असणार आहे. तुमच्या बरोबर देव आहे, मग तुमच्याकडे असलं गुज, असलं रहस्य की जे जगाकडे नाही पण तुमच्याकडे ते रहस्य आहे. पण कित्येक लोकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक किंवा देव बरोबर असल्यावर, देव संगती असल्यावर नेमकं माझ्यामध्ये काय चेंजेस होतात हे कळत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं ना, लुसिफर चर्च मध्ये येऊ देतो पण जाताना देवाला तुमच्या बरोबर घेऊन जाऊ देत नाही. तो चर्चला आल्यावर कुठल्याही प्रकारची माझी हानी होणार नाही, माझ्या राज्यावरती हल्ला होणार नाही, माझं राज्य कमी होणार नाही. पण जर तू देवाला आपल्या बरोबर घेऊन गेला तर देव तुला रहस्य सांगेल. असं रहस्य सांगेल की ते रहस्य जर उलगडलं तर जगातले सगळे ज्ञानी लोक तुझ्याकडे बोलतील. राजाला सुद्धा मोठा प्रश्न पडला. राजा म्हणतो, दानिएला, माझ्याकडे ज्ञानी लोक पुष्कळ आहेत, विचारवंत पुष्कळ लोक आहेत, परंतु मला माहिती आहे याला एकाला सुद्धा उलगडा करून सांगता येणार नाही, पण तुला मात्र सांगता येईल. का? कारण तुझ्याकडे देवाचा आत्मा आहे. देवाचा आत्मा आहे. देवाचे प्रिय लोक, देवाचा आत्मा जो तुमच्याकडे प्रभू असल्याचं चिन्ह, देव तुमच्यावर असल्याचं चिन्ह लक्षात ठेवा. ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे त्याला देवानं आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, रहस्य उलगडणारा आत्मा दिलेला आहे. ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल, ज्या दिवशी पवित्र आत्मा आणि तुमच्यामध्ये येईल आणि पवित्र आत्मा तुम्हाला समजेल, त्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यामध्ये होईल आणि ती म्हणजे प्रत्येक परिस्थितीला फेस करण्याची ताकद, त्याचा सामना करण्याची ताकद आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. दानिएला संबंधानं सांगितलं, राजाला पडलेलं स्वप्न, आता सगळे मांत्रिक आणि असणारे जादूगार यांना त्याच्या रहस्याचा उलगडा होऊ शकत नव्हता. पण दानिएला संबंधानं म्हटलं, दानिएला संबंधानं राजा म्हणतो, तुझ्याकडे देवाचा आत्मा असल्या कारणानं फक्त तूच या गोष्टीचं रहस्य उलगडू शकतो. आहात कुठं तुम्ही? देव तुमच्या बरोबर आहे. मग जगातला कोणताच प्रश्न तुम्हाला कठीण नाही. तुम्ही छोटे छोटे प्रश्न घेऊन आणि म्हणता माझ्या संगती देव आहे, मग तुला काय त्या प्रश्नातनं बाहेर कसं काढेल देव हे तुला कळत नाही का? छोट्या छोट्या प्रश्नाला तुम्ही घाबरता. दानिएल ज्या सिंहाच्या गुहेचं फरमान काढलं, दानिएल घाबरत नव्हता. त्याला माहितीये माझ्या बरोबर देव आहे, माझ्यावर देव आहे, पवित्र आत्मा आहे माझ्या बरोबर. अदृश्य शक्ती, पवित्र आत्मा तुम्हाला दिसत नाही पण त्याची पावर तुम्हाला जाणवते. आणि त्याची पावर काय माहिती का? इथं असं लिहिलं, स्वप्नाचा अर्थ वाचा बरं ते वचन. हे स्वप्न मी नबुकदनेसर राजाने पाहिले आहे. हे स्वप्न
मी नबुकदनेसर राजाने मी नबुकदनेसर राजानं पाहिले आहे. पाहिलं आहे. तर आता हे बेलशस्सरा बेलशस्सरा याच्या अर्थाचा याच्या अर्थाचा उलगडा कर, उलगडा कर. कारण माझ्या राज्यातील माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना सर्व ज्ञानी पुरुषांना याचा अर्थ मला सांगता आला नाही. येतं का तुमच्या लक्षात? ज्याला पवित्र आत्मा आहे तो भारत देशातला सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. Amen. ज्याच्या बरोबर देव आहे तो. हालेलुया. आणि तुम्ही म्हणता देव माझ्या संगतीये, देव माझ्या संगतीये. मग तुम्ही म्हणता मी कमजोर आहे, तुम्ही म्हणता मी गरीब आहे, तुम्ही म्हणता मी कर्जबाजारी आहे, तुम्ही म्हणता जगण्याचा मार्ग सापडत नाही, तुम्ही म्हणता कुटुंबामध्ये असणारे प्रश्न सुटत नाही. अहो मग तुमच्यावर देव असलं आहे म्हणता तरी तुम्ही कसं? येशू बरोबर देव होता, तो दानिएला बरोबर देव होता, शद्रक मेशका बरोबर देव होता, योसेफा बरोबर देव होता. तुम्ही म्हणता माझ्यावर पण देव आहे. मग काय देव माझ्या संगते हे बोलण्यासाठी आणि एक शब्द म्हणून देवानं तुम्हाला सांगितलं का घाबरू नको मी तुझ्या बरोबर आहे? किती संदेश ऐकले, किती उपदेश ऐकले, पण उपदेशानंतर तुमच्याकडे पुन्हा ती परिस्थिती, पुन्हा तुमच्याकडे ते स्ट्रगल, पुन्हा तुमच्याकडे ते झगडणं, पुन्हा तुमच्याकडे ते लढणं आणि पुन्हा त्याच निराशेच्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात. पण आहात कुठं? पवित्र आत्मा देवानं तुम्हाला अन्य भाषा बोलण्यासाठी नव्हे तर गुज आणि रहस्य प्रगट करण्यासाठी दिलेलं आहे. रहस्य प्रगट व्हावे, रिव्हिलेशन यावं. साध्या साध्या गोष्टी आणि लोकांना असं वाटलं पाहिजे कठीण गोष्टी आहेत, पण तुम्ही सहजपणे त्याचा उलगडा करू शकता. दानिएला ज्या दिवशी राजाला स्वप्न पडलं आणि राजा स्वप्न पण विसरून गेला. ऐका, राजा स्वप्न विसरून गेला आणि मग त्यानं फरमान काढलं, मला एक रात्री स्वप्न पडलं आणि मी माझं स्वप्न विसरलो. सगळ्या विद्वान, मांत्रिक, तांत्रिक, जादूगार सगळ्याला बोलवलं आणि त्याने सांगितलं माझं स्वप्न पण सांगायचं आणि स्वप्नाचा अर्थ पण सांगायचा. तांत्रिक, मांत्रिक, जादूगार, ज्योतिष, ज्ञानी लोक ते म्हटले राजाचं स्वप्न जरी राजानं सांगितलं ना, इकडचा घोड्याचा पाय गाढवाला आणि गाढवाचा पाय घोड्याला लावून कसं तरी करून स्वप्नाचा अर्थ सांगितला असता. राजा म्हटला नाही, मी स्वप्न विसरलो आणि मला स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ पण सांगितला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं फक्त एकच व्यक्ती आहे. हालेलुया. तुमच्या लक्षात येतं का? अहो दुसऱ्याचं स्वप्न कसं काय प्रगट होऊ शकेल? पण ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे Amen. तो स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ हे दानिएलानं सिद्ध करून दाखवलं. मग Amen. दानिएल काय पुस्तकातला हिरो म्हणून ते काय एक वाचण्याची गोष्ट आहे का? नाही. देवाचं वचन जे काल होतं ते आज आहे Amen. आणि भविष्यामध्ये पण तो असणार आहे. Hallelujah. जसा देव दानिएला बरोबर होता तसा तो आज आमच्या बरोबर आहे. आणि Amen. आमच्या बरोबर देव असताना तो म्हटला मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. कशाला? पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्यामध्ये येईल आणि तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल. Amen. जगाला सत्य माहित नाही, जगाला रहस्य माहित नाही, म्हणून लक्षात ठेवा एक सामान्य जीवन जगू नका. सामान्य जीवन, चर्चला गेलो, बसलो, आराधना केली, प्रार्थना केली, घरी निघून गेलो नाही हो. ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यात येईल ना, असं लिहिलंय दानिएल सतत त्याचं प्रमोशन होत गेलं. हालेलुया. लिहिलंय तसं, वाचा तुम्ही शास्त्रामध्ये. सगळंच मला तुम्हाला वाचून दाखवता येणार नाही. पवित्र आत्मा असणाऱ्या लोकांना त्यांचं प्रमोशनच होतं. त्याला विरोध असणार आहे, त्याला विरोध करणारे लोक असणार आहेत, सिंहाच्या गोळेमध्ये टाकणारे लोक असणार आहे. पण लक्षात ठेवा जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, देव तुमच्या संगती आहे, तर देव येणाऱ्या संकटाची चाहूल पण तुम्हाला देईल. संकटाची चाहूल तुम्हाला सांगणार आहे संकट कोणतं तुमच्यावरती येणार आहे. आम्ही म्हणाल का? हो, Amen. देव दाखवणार तुम्हाला भविष्यात काय तुमच्या समोर मांडलेलं आहे, काय तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे, कशा पद्धतीने देव तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, कसं तुम्हाला त्यातनं बाहेर काढणार आहे. अहो दानिएलामध्ये पवित्र आत्मा होता. ऐका, स्वप्न राजाला पडलं आणि राजा म्हटला आता जो कोणी माझ्या स्वप्नाचा अर्थ आणि स्वप्न सांगणार नाही, सगळे बंद करून ठेवले जेलमध्ये, सगळ्यांची मुंडकी उडवणार आहेत. माझ्यासारखं असतं तर म्हटलं असतं थोडे दिवस थांब, यांची मुंडकी उडू द्या, मग मी जातो, का तर हे मेल्यावर मग मीच मालक ना तिथं. पण दानिएल त्या लोकांना धैर्य देतो, सांगतो तो घाबरू नका, माझा देव माझ्या बरोबर आहे, तो स्वप्नाचा अर्थ सांगेल. इकडे हे लोक घाबरलेल्या अवस्थेमध्ये आणि इकडे दानिएल देवाजवळ प्रार्थना करतो, देवा मला रहस्य प्रगट कर, उपवास करतो, देवाजवळ बसतो आणि इकडे देव त्याच्या संगती असल्या कारणाने आता देव कसं स्वर्गातनं त्याला खाली येऊन पृथ्वी तलावर येऊन सांगणार आहे? पवित्र आत्मा आहे. Amen.
आणि पवित्र आत्मा त्याच्याशी, दानियल लगेच त्याला पवित्र आत्म्याने दृष्टांत दाखवला. असं स्वप्न राजाला पडलं. त्या स्वप्नाचा अर्थ असा आहे. दुसऱ्या दिवशी राजाकडे गेला, महाराज तुम्हाला असं स्वप्न पडलं. त्या स्वप्नाचा अर्थ असा आहे. राजा अचंबित झाला. तो म्हटला, आणि त्याला पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यावर तो कबूल करतो. या प्रश्नाचं उत्तर दानियेलाशिवाय कोणी देऊ शकणार नाही. ज्या शहरामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये तुम्ही राहता, देवानं तुम्हाला यासाठी ठेवलं, तुम्ही प्रश्नाची उकल करणारे लोक असावे. देव तुमच्या बरोबर आहे म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. लोकांनी तुमच्याकडे यावं यासाठी की तुम्ही मार्ग दाखवणारे लोक आहेत. तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे अभिषेक आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे. इथं असं लिहिलं दानियेलामध्ये देव त्या ठिकाणामध्ये म्हटलं येशू बरोबर देव होता आणि देवानं त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. प्रभूनं तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक कशासाठी केला हे समजून घ्या. तुम्हाला जर पवित्र आत्मा मिळाला तर तुमच्याकडं रहस्य, तुमच्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाचा उलगडा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता तुम्ही सामान्य लोक नाही. असं लिहिलं, राजा म्हणतो दानियेला, माझ्या देशात, माझ्या राज्यामध्ये तुझ्या तोडीचा कोणी नाही. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातनं ज्या शहरामध्ये ठेवलेले लोक, तुमच्या तोडीचं कोणी नाही. तुमच्या तोडीचं कोणी नाही. तुमच्यासारखं दुसरं कोणीच असू शकत नाही. कारण तुमच्या बरोबर देव आहे. तुमच्या बरोबर देव आहे. मला ज्या लोक बोलतात ना, पास्टर तुमची प्रार्थना देव लगेच ऐकतो, मला आनंद वाटतो. ते माझं कौतुक करत नाही, मला कन्फर्मेशन देतात देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे हे कन्फर्मेशन असलं पाहिजे. देव माझ्या बरोबर आहे. त्याच्यानं काही तुमचं कौतुक नाही होणार. सगळ्याला माहिती मी मरणार आहे, देव नाही मरणारा. तो अमर आहे, तो जीवन आहे, तो कधीच मरत नाही. येशू म्हटला मी जीवन आहे. देव मरण नाही, माणूस मरण आहे. देव कधी मरत नाही. मग तुमच्याकडे जर पवित्र आत्मा आहे तर त्याच्यासाठी जसं रहस्य त्या ठिकाणामध्ये उलगडलं गेलं, तसं तुमच्याकडं पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला रहस्य उलगडण्यासाठी आहे. हालेलुया. रहस्य मी नुसतं बायबल मधलं रहस्य सांगत नाही बरं का. जगामध्ये अशी कोणतीच गुप्त गोष्ट नाही जी पवित्र आत्म्याला प्रगट होऊ शकत नाही. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लोकांच्या मनातल्या गोष्टी पण ओळखाल. हालेलुया. मनातल्या गोष्टी पण ओळखाल पवित्र आत्मा असला तर. हालेलुया. कुणाच्या किसके मन में क्या चल रहा है. हालेलुया. येशूनं नाही का तिकडं पेत्राच्या मनातली खळबळ उडक, अहो त्यानं तर आदल्या रात्री सांगितलं तू 3दा मला नाकारणार आहे. आदल्या रात्रीच तू मला 3दा नाकारणार आहेस आधी सांगून मोकळं झालं. ते शिमोनाच्या घरामध्ये शिष्य आपापसात चर्चा करतो, ते मनातल्या मनात बोलत होते एवढ्या मोठ्या पैशाची नासडी कशी. येशूने ती पण गोष्ट ओळखली पवित्र आत्म्याच्या द्वारे. अरे हे गोरगरीब नेहमी तुमच्या बरोबर आहे, मी आता काही काळ तुमच्यापर्यंत तुमच्या संगती असणार आहे. मनातल्या गोष्टी ओळखणारा पवित्र आत्मा आहे. आमेन. ते काही भांडण करण्यासाठी नाही बरं का, नाही तर झालताल भांडण. मी तुला ओळखलं ते तुझ्या मनात काय सांग. नाही, कधी कधी देव काही रहस्य तुम्हाला प्रगट करतो जेणेकरून तो देव आहे आणि पवित्र आत्मा देव आहे. तो सर्वज्ञ असं त्याच्या संबंधानं म्हटलेलं आहे. सर्व काही जाणणार आहे. आमेन. सर्व काही जाणणारा. आणि तुम्हाला सांगू का, ह्या शिष्य लोकांना तोपर्यंत त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट नव्हता जोपर्यंत पवित्र आत्माने. ते फक्त येशू बरोबर बुजगावण्यासारखे पळत होते, गर्दी हटवत हटवत, चला बाजूला चला बाजूला. येशू गेला स्वर्गामध्ये, तो म्हटला पवित्र आत्म्याची वाट पहा. आणि पवित्र आत्मा उतरून आला. आणि एकदा तो पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरून आला, आता यांना कळलं आम्ही अभिषेकानं भरलो. आणि त्याने टेस्टिंग करायला सुरुवात. तर तुमची पण पहिली टेस्टिंग असते, लक्षात ठेवा बरं, पहिली टेस्टिंग. तो गेला, आता पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला. आधी पेत्र, याकोब, योहान हे नुसते चर्चला जात होते, आता त्याने टेस्टिंग करायला सुरुवात केली. टेस्टिंग करायला सुरुवात केल्यावर सुंदर नामे दरवाजाचा एक लंगडा भिकारी बसलेला दिसला. चला डेअरिंग करून पहिला चमत्कार तर बघू. तो गेला आणि तिथं त्यानं म्हटलं, तो भिकारी त्याने ॲज युजल जसं लोकांकडे पाहावं तसं त्यांच्याकडे पाहिलं. सोनं रूप देत होते, मंडळी स्ट्रॉंग आहे, सोनं रूप देत आहे. मग तो
त्याने ओळखलं याने आपल्याकडे सोनं रुपयासाठी पाहत आहे. तो म्हटला माझ्याकडे सोनं रुपये Amen. काही नाही, जे आहे ते मी तुला देतो. हालेलुया. येशू पण देव आहे ना. येशू कोण आहे? देव. मग आता चिन्ह देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. देव माझ्या बरोबर आहे की नाही दाखवण्यासाठी त्याने टेस्ट केलं आणि त्याला नुसतं म्हटलं उठ चालू लाग. आमेन. आणि चालू लाग म्हणल्याबरोबर असं लिहिलं, लंगडा भिकारी जागेवरती उडी मारली आणि हालेलुया. मंदिरामध्ये उड्या मारत गेला. आमेन. देव बरोबर असल्याचं चिन्ह. हालेलुया. आत्ताशी त्याला कळलं एक रिव्हिलेशन, अरे देव माझ्या बरोबर आहे. आता ते म्हटले की नाही, आपल्याला सगळंच कळलं पाहिजे देव बरोबर हालेलुया. आहे. आमेन. कोणतं दुसरं रिव्हिलेशन? जसं दानिएलला त्यानं रहस्य प्रगट केलं, लगेच 5व्या अध्यायामध्ये एक समस्या निर्माण झाली. हनन्या सफिरा यांनी काय केलं, संपत्ती विकली आणि अर्धे पैसे आपल्याकडे ठेवले, अर्धे प्रेषितांच्या पायाजवळ आणून ठेवले. तो पेत्र काय म्हणतो, पवित्र आत्म्याशी लबाडी करावी म्हणून सैतानानं तुझं मत का भरवलं आहे. मनातली गोष्ट जाणली. हालेलुया. मग मी तुम्हाला म्हणलं, पवित्र आत्मा देव तुमच्या बरोबर आहे तर मनातल्या गोष्टी सुद्धा तो तुम्हाला प्रगट करतो. आणि एकदा मनातल्या गोष्टी जर तुम्हाला प्रगट झाल्या तर जगात तुम्ही कधीच फसणार नाही. हालेलुया. 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 मन तर कळलं पाहिजे ना समोरच्याचं काय. मन नाही जर कळलं ना तर जगात तुम्ही सगळीकडे फसणार आहात. पण एकदा तुमच्यावर देव असला ना, देव तुमची कधीच नुकसान हानी होऊ देत नाही. कधीच नाही प्रियानो, कधीच नाही. तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखताच, हालेलुया. त्याला अनुभवाची गरज नाही. यांच्याकडे 3.5 वर्षाच्या मिनिस्ट्रीचा अनुभव आहे. किती वर्ष मिनिस्ट्रीमध्ये आले? 3.5 वर्ष. किती वर्ष? 3.5 वर्ष तर त्यांनी नुसतं शाळेत गेल्यासारखे गेले, काही फायदा नाही झाला. डोंगरावरती येशू प्रार्थनेला गेल्यावर हे झोपत होते. अहो तुम्ही तर जागता, होल नाईट प्रेयरला तुम्ही जागता प्रार्थना करता, पण यांची होल नाईट येशू एकटा प्रार्थना आणि हे डुलक्या मारत होते. हे कधीच येशू बरोबर त्यांनी प्रार्थना केली नाही. 3.5 वर्ष वाया घालवले. पण जेव्हा म्हणून येशूच्या संगती तुम्ही चाल, ऐका बरं का, 3.5 वर्ष येशूच्या बरोबर ते होते, पण येशू त्यांच्या बरोबर नव्हता. आता येशू स्वर्गात गेला आणि पवित्र आत्मा आला. अभिषेक मी सांगतो तुम्हाला, ज्याच्या बरोबर देव आहे असल्याचं चिन्ह काय? पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यामध्ये असतो. येशू बरोबर पवित्र आत्म्याचा अभिषेक होता, देव होता. आता येशू गेला, आता पवित्र आत्माला हे अभिषेकाने भरले. म्हणून त्यांनी म्हटलं 40व्या दिवशी येईपर्यंत वाट बघा, भिजा. ते सगळे तिथं बसले. 500 होते, हळूहळू निघून गेले. 120 राहिले. आता 120 निवडले लोक राहिल्यावर इकडं जिभा आल्या आणि त्या अभिषेकानं भरले. अभिषेक त्यांच्यामध्ये आला आणि अभिषेक आल्याबरोबर तो म्हटला, आता घाबरू नका, आता देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे. आणि ज्या दिवशी देव तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. तुम्हाला कधीच कोणाला विचार, बरेच लोक विचारतात, पाळक साहेब हे घर घेऊ का? मला तर लोक फोटो पण पाठवतात, रोडवरची जागा आहे घेऊ का नको. आणि सोपं आहे फार. मी तुमच्या बरोबर देव आहे, मग तुमच्यावर कधी येणार? इमॅन्युएल म्हणजे अम्मा संगती दे. बोला की अम्मा संगती दे. कुणा संमत? अम्मा संगती दे. मग पास्टर बरोबर सांगितलं का तिथं? इमॅन्युएल म्हणजे पास्टर बरोबर देव, इमॅन्युएल म्हणजे सिस्टर बरोबर देव, आम्हा संगती देव. आमेन. मग तुमच्या संगती देव आहे तर चिन्ह तर दिसलं पाहिजे ना. कोणतं चिन्ह? रहस्य प्रगट करण्याचं चिन्ह. पहिलं आमेन. आत्म्याचा अभिषेक त्याच्या बरोबर होता. दुसरी गोष्ट वाचूया. हा हे स्वप्न नाही प्रेषितांचं कृत्य 10वा अध्याय. नासोरी येशूला हा. देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. 2 अभिषेक. एक कुठला? पवित्र आत्म्याचा. आता पवित्र आत्मा आल्यावर पहिली गोष्ट जर काय होतं तर रहस्य प्रगट केलं जातं. पवित्र आत्मा जो आहे तो सर्वज्ञ आहे, सर्व काही जाणणारा पवित्र आत्मा आहे. मनातल्या गोष्टी जाणतो, अंतःकरणातल्या गुप्त गोष्टी जाणतो, तुमचं भूतकाळ. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा तुमचा पास्ट पण जाणतो. हालेलुया. भूतकाळात तुम्ही काय होता. आता म्हणून कधी कधी काही लोक म्हणतात, अहो प्रगटीकरणाचं दान त्या ह्यालाच म्हटलेले, पवित्र आत्मा असल्या कारणानं ते प्रगटीकरणाचं दान तुमच्याकडे काम करतं. मग नुसतं प्रगटीकरण, आता समजा मी सांगितलं अमक्याच्या पोटात दुखत आहे, अमकं झालं तमकं झालं, डोकं दुखत आहे, हे नुसतं प्रगट झालं, हे झालं रिव्हिलेशन. ते पवित्र आत्मा असल्यावर होतच.
पण नुसतं तो पवित्र आत्मा असणं म्हणजे तुमच्यावर देव असल्याचं चिन्ह नाही. मग देव तुमच्यावर असल्याचं दुसरं चिन्ह काय? त्याला सामर्थ्याचा अभिषेक केला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, देव तुमच्या बरोबर आहे तर देवाकडे जे आहे ते तुम्हाला देणार ना. पहिलं तर देवाकडे पवित्र आत्मा आहे आणि त्याला वाटतं माझ्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला मी द्यावं. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, आपलं महिला मंडळ नेहमी मीटिंगला कुठंतरी आपण जाता, तुमची गाडी असते आणि निघताना तुम्ही सगळेजण घरी जेवायचं असतं एक माणूस, पण डबे घेतात 10 माणसाचे, नाही का? सगळेजण का हो? तुम्ही काय चांगलं बनवताना त्याची टेस्ट दुसऱ्याला द्यावी आणि ती टेस्ट घेतल्यावर त्या व्यक्तीनं तुम्हाला बिलगून राहावं आणि त्यांनी म्हटलं पाहिजे दुसऱ्यांदा परत घेऊन या बरं का. ते बरोबर आहे की नाही? मी तर तुमच्या गाडीत नसतो, पण तुम्ही ते बनवता, प्रिपरेशन करता आणि काय म्हणता माहिती का? हे माझ्याकडची सर्वोत्तम वस्तू तू खा. देवाकडची सर्वोत्तम वस्तूच पवित्र आत्मा. हालेलुया. टेस्ट घ्या, त्याची चव घ्या. मग पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला, देव तुमच्यामध्ये आला. ते म्हटलं ना पेत्र, पवित्र आत्म्याशी म्हणजे देवाशी लबाडी करावी याच्यासाठी सैतानानं तुझं मन का भरवलं? पवित्र आत्मा म्हणजे देव आहे. आता पवित्र आत्मा देव आहे तर देव, आता दुसऱ्या भाषेत मी म्हणेल, समजा एक पैलवान, या पैलवानाला तुम्ही जर विचारलं की बाबा तू एवढी एक्सरसाइज कशासाठी करतो, तो म्हणतो कुस्ती खेळायला, नाही का? का पैलवान झोपायला एक्सरसाइज करतो? आणि झोपणारा पैलवान असेल तर तो पैलवान नसतो, नुसतं पोट फुगलेला पैलवान असतो, नाही? तो कुस्ती कधी करत नाही. कुस्ती करायची तर त्याला एक्सरसाइज करावी लागते, म्हणजे त्याची ताकद कुठं तरी त्याला दाखवावी लागते. ते WWE बघितल्यानंतर कळतं काय दंडन, काय बापरे बापरे. पण मग त्यांनी एवढं सगळं एक्सरसाइज केली कशाला? कोणीतरी जाऊन फोटोशूट करावं, इकडं असं इकडं असं, आणि मग घरा, अरे खाशील काय? तुला काहीतरी तुमच्यामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे, त्याचा वापर ऐका बरं का, मी जे तुम्हाला सांगत आहे, देवाकडं जे आहे ते देव त्याच्या बरोबर चालणाऱ्या व्यक्तीला देतो. आता देवाला पावर द्यायची, आता ती पावर द्यायची आणि त्याला लढवायचंय. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगेल, जो गुरु असतो ना, गुरु तो मल्ल तयार करत असतो, तो ट्रेनिंग त्याला देतो. जसं सचिन तेंडुलकरचा गुरु, काय त्याचं नाव, कोणते गुरु होतं त्यांचं, काय विसरून गेले, मांजरेकर त्याचा गुरु आहे का? आचरेकर गुरु, ऐक नाही. आता आचरेकरला जर तुम्ही बघितलं तर मी म्हटलं की हे म्हाताऱ्याने कसं काय शिकवलं असेल त्याला, पण त्यानं त्याला तयार केलं आणि त्यांनी सेंचुऱ्या मारल्या का? त्याच्याकडं जे आहे. आता गुरु खेळू शकत नाही, मग गुरु काय करतो? चेले तयार करतो. आता तसा प्रभू तर युद्ध करणार नाही सैताना बरोबर, पण त्याला चेल्यांची गरज आहे. मग तो काय करतो माहिती का? ज्याच्या बरोबर तो राहतो त्याला ट्रेनिंग देण्याचं काम करतो. पवित्र आत्मा ट्रेनिंग देतो. पवित्र आत्मा ट्रेनिंग दिल्याबरोबर, ऐका, पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्या दिवशी तुमच्यामध्ये येतं, म्हणजे देव तुमच्या बरोबर आहे ना, तर देव त्याची ताकद तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. त्याची ताकद तुम्हाला पुरवतो. खूप ताकद देवामध्ये आहे. इतकी ताकद देवामध्ये ना की देवाला असं वाटतं की माझ्या ताकदीचा वापर जगामध्ये यांनी करावं. म्हणून सचिन तेंडुलकर बनताना, सचिन तेंडुलकर ज्या दिवशी, आणि काय असतं ते शिक्षक दिन असतो, शिक्षक दिन, तो माझा गुरु कोण आहे? आचरेकरच ना, हा असू द्या कोणतरी. मग तो आचरेकरची आठवण करतो. मग प्रत्येकाला वाटतं की तसला गुरु माझ्याकडे असता तर बरं झालं असतं. जगाला पण सुटका मिळायची, पण शिष्य जर सामर्थ्यशाली असतील ना तर त्या गुरुकडे वळणार आहेत. तेच लक्षण मी तुम्हाला दाखवतो बरं का, कसं देव काम करतो ते. मला असं वाटतंय लुकाचं शुभवर्तमान 4था अध्याय आणि त्याचं 18 वचन वाचा. लूक शुभवर्तमान 4था अध्याय 18 वचन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्यानं मला अभिषेक केला, त्याने मला पाठवलं आहे. ते अशासाठी की, आता देव तुमच्या बरोबर कशासाठी ते मी तुम्हाला सांगत आहे. अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास
आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. यांची घोषणा करावी. ठेचले जात आहे ठेचले जात आहे त्यास सोडवून पाठवावे. त्यास सोडवून पाठवावे. देव तुमच्या बरोबर राहतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. पहिलं ते कशासाठी देव तुमच्या बरोबर राहतो? ज्याच्या बरोबर देव आहे. ऐका, कान देऊ नाही का? तुमच्या बरोबर देव असल्याचं चिन्ह काय? देवानं तुम्हाला सामर्थ्य प्रगट केलं, सामर्थ्य दिलं. आणि एकदा तुमच्यामध्ये सामर्थ्य आलं की पहिलं तुमचं सामर्थ्य दिसतं सुवार्ता प्रसारामध्ये. देवाचा आत्मा माझ्यावरती आला. कशासाठी आला? दिना सुवार्ता सांग. पहिलीच गोष्ट सुवार्ता. आमेन. तुमच्याकडे पॉवर आहे ना, मग तुमच्याकडे सुवार्ता असलीच पाहिजे. चांगली वार्ता. चांगली वार्ता कोणती? जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. ही सुवार्ता आहे बरं का. येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मारला गेला, 100% ही सुवार्ता आहे. पण आता समोरच्या व्यक्तीला येशू काय सुवार्ता घेऊन येत आहे? आंधळा आला, जा तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. त्याला बरं होण्याची अपेक्षा आहे ना. कोणतरी त्याला बरं करण्याची गरज आहे. कोण बरं करणार आहे? तुमची सुवार्ता त्याला बरं करणार आहे. एकदा तुम्ही त्याला सुवार्ता सांगितली, एकदा देवाच्या वचनाची पेरणी तुम्ही केली. आता मोठा प्रश्न निर्माण होतो, मला सुवार्ता सांगता येत नाही. बरेच लोकांचं नाही, पाळक साहेब कशी सुवार्ता सांगावी हे आम्हाला समजत नाही. आणि तुम्ही तर म्हणता ना देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्यावर कोण आहे? देव. मग हा प्रश्न आला कसा? मला सुवार्ता सांगता येत नाही. तिकडं देव तुमच्याबरोबर असल्यावर आठवतं का त्याचं अभिवचन? तू मूक उघड म्हणजे मी भरीन, मी भरेल. आता तुम्ही देव तुमच्या संगती, तुम्हाला कुठलं टेन्शन आहे? हालेलुया. फक्त तुला तोंड उघडायचंय. आमेन. येते का लक्षात? हालेलुया. फक्त तोंड उघड. पूर्वी त्या पिक्चरचं उदाहरण सांगू नये, पण बघितले होते त्या काळामध्ये. ते एक हिरोला गाणं गाता येत नाही, मग एक सिंगर तिकडं थांबतो आणि तो म्हणतो नुसतं तो तोंड हलव, मी इकडून गातो आणि हिरोईन तिकडे इम्प्रेस होईल. समजलं का? सोप्या भाषेत तुम्हाला काय करायचंय? लिपसिंग. फक्त मुख उघडायचंय. गाणार कोण आहे? देव. आमेन. सुवार्ता कोण सांगणार आहे? देव. प्रभू. शब्द कोण पुरवणार आहे? परमेश्वर. पण तुम्हाला लिपसिंग करायला पण जमना ना. हालेलुया. आणि तुम्ही म्हणता देव माझ्या संगती आहे, तुम्ही म्हणता प्रभू माझ्या संगती आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी देव तुमच्या संगती असतो ना, तुम्हाला कोणाला काय बोलायचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण पवित्र आत्मा त्याच्यासाठीच देवानं तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. परफेक्ट व्यक्तीला परफेक्ट शुभवर्तमान. आमेन. मग तो इंजिनियर असू द्या, तो डॉक्टर असू द्या, तो बिझनेसमॅन असू द्या, तो किती पण विद्वान व्यक्ती असू द्या. मला आनंद वाटतो. गेल्या आठवड्यातला संदेश, खरा मित्र येशूच, नाही का? सगळ्यात जास्त तरुण तरुणींचे फोन मला आले, कितीतरी मेसेज आले. आमची मैत्री चुकली, आम्ही फसलो, पण आता खरा मित्र आम्हाला कळाला. आमेन. का? तर कोणाला काय लागतं हा फक्त पवित्र आत्मा सांगू शकतो. हालेलुया. देव असल्याचं चिन्ह. आम्हाला असं वाटतं की तरुण कसे काय बदलले जातील, पण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये असंख्य तरुण या दिवसामध्ये बदलून जात आहे. देवाला आपलं जीवन ते देऊन टाकत आहे. त्यांना कळतं की आता देवाशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. मग प्रश्न तो नाही की मी कसं बोलावं. अरे देव तुझ्या बरोबर आहे ना, घाबरतो कशाला? हालेलुया. देव तुझ्या सांगते. मग तू लहान लेकराला सुद्धा तुझं वचन समजलंच पाहिजे. लहान लेकराला सुद्धा. आमेन. कारण देवाला घडवलं, देवानं त्याला कशा पद्धतीनं आणि त्या ठिकाणामध्ये त्याला बोलावं आणि याचं ज्ञान देव तुम्हाला देतो. पहिली गोष्ट शुभवर्तमान प्रसार. देवाचं सामर्थ्य काय? ज्या दिवशी देव तुमच्या संगती राहतो त्यास तुमच्या मुखातनं शुभवर्तमान प्रसार बाहेर पडतो आणि Amen. ते शुभवर्तमान प्रभू तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने सांगायचं. फक्त लिपसिंग. हालेलुया. देव तुम्हाला सांगत आहे कशी प्रार्थना करायची. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे. आमेन. त्याला घाबरू नको. ज्यास तुझा देह अशक्त होईल ना, त्यास आत्मा उत्सुक होईल. Amen. देव तू अशक्त झाला, मग काळजी करू नको. आत्मा उत्सुक आहे म्हणजे देव उत्सुक आहे तुझ्या बरोबर. Hallelujah. तू दुर्बल होशील. म्हणून तर येशू त्या पेत्रला म्हटला ना, तू तरुण असशील, तुला वाटेल तिकडं शुभवर्तमान प्रसाराला जाशील, पण तू दुर्बल होशील, कमजोर होशील.
आणि तुझी इच्छा नसेल, तुझं शरीर थकलेलं असेल, त्यास मी म्हणजे माझा आत्मा तुला सगळीकडे घेऊन जाईल. मी शक्ती तुला पुरवेल, सगळीकडे शक्ती. तुम्ही किती कमजोर असला ना, पवित्र आत्मा तुम्हाला ती ताकद देतो. देव तुमच्या बरोबर असल्याचं चिन्ह. देव तुमच्या बरोबर आहे. म्हणून देवाला इतकं कॅज्युअली घेऊ नका. तो माझ्या बरोबर आहे. बोलण्यासाठी, विचार करण्यासाठी, लिहिण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी प्रभू तुमच्या बरोबर आहे. आणि इतका अद्भुत अलौकिक देव माझ्या संगती असताना मला त्याचं अस्तित्व जाणवलंच पाहिजे. आमेन. ज्याला पवित्र आत्मा आहे, ज्याला देव आणि समजलेला आहे, तो व्यक्ती आयुष्यभर सांगत सांगत फिरतो. येशू ख्रिस्तानं आपलं जास्तीत जास्त जीवन लोकांना शिक्षण देत, स्वार्थ प्रसार, घोषणा करत घालवलं. त्यानं आपल्या बेडवरती आयुष्य कमी घालवलं, पण डोंगरावरती आणि गावोगावी गल्लोगल्ली आपलं आयुष्य जास्त खर्ची केला. तुमच्या बरोबर देव आहे तर देव तुम्हाला कधीच स्वस्त बसू देणार नाही. आमेन. लक्षात ठेवा, तुमच्या बरोबर देव आहे. देव असणं आमच्या संगती फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट वाचूया. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, माझ्यावर आला आहे, कारण दीना सुवार्ता सांगण्यास. पहिली गोष्ट शुभवर्तमान कोणाला सांगायचं? दीना. मग दीन म्हणजे कोण? ज्याच्याकडे काही नाही, ज्याला भिकारी शब्द आहे. दीन म्हणजे भिकारी हा शब्द आहे, त्याला मुख्य शब्द, त्याला दीन म्हणजे भिकारी, पुअर असं म्हटलेलं आहे त्यांना. जे आत्म्यामध्ये गरीब लोक आहेत, पैशानं श्रीमंत आहेत, शरीरानं श्रीमंत आहेत, ताकद आहे त्यांच्याकडे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, सगळं काही आहे, पण आत्म्यात भिकारी. हो, त्यांना ना स्वर्गाचं राज्य माहिती आहे, ना त्यांना संकटातनं कसं बाहेर पडावं माहिती आहे, ना त्यांना रोगातनं कसं बाहेर पडावं माहित नाही. अशा लोकांना तुम्हाला शुभवर्तमान सांगावं लागेल. आमेन. आणि ते लोक आहेत जगामध्ये, पुष्कळ लोक आहेत. मी तर या दिवसामध्ये पाहिले, माझ्या आयुष्यामध्ये मला वाटलं नाही की लोकांकडे एवढे प्रश्न आहेत आणि सगळ्यांकडे सगळं भरपूर आहे. एक सुद्धा व्यक्ती अशी नाही, अगदी सायंटिस्ट पासून तर मोठमोठ्या कारखान्याचे मालक, ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या हजारो कोटीच्या प्रॉपर्टीज आहेत, असे लोक ज्यास त्यांच्या प्रश्नाचं शेअरिंग करतात, त्यास मला कळतं ज्या जागेवरती मी आहे ती जागा किती महत्वाची आहे. हालेलुया. असा एक देश राहिला नाही की ज्या देशातला व्यक्ती माझ्याशी संभाषण करून देवाच्या वचनाचं देवाणघेवाण माझ्या संगती करत नाही. प्रत्येक ठिकाणातनं, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि भारताच्या बाहेर सगळीकडे लोक आज जर काय विचार करत आहे तर ते म्हणतात, आम्हाला एक कळालं, जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट, गरज काय असेल तर फक्त देव आहे. आमेन. परदेशामधले लोक जसे बोलतात त्यास मी थक्क होतो, आणि ते घडतं त्यांच्या जीवनामध्ये. परवा त्या स्वित्झर्लंडच्या मुलीचा एका फोन आला होता आणि ती सांगत होती की मी वर्षभर झाले ज्या कंपनीत काम करते, अजून मी परमनंट झाले नाही, परंतु फार ऐकलंय. मम्मी मला तुमचे सगळे व्हिडिओ सेंड करत असते, ती म्हणत असते हे ऐक, हे ऐक. मी ऐकत नव्हते, पण ज्यास माझ्याकडे प्रश्न आले मी ऐकले, आणि असं मला वाटलं की तो संदेश माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा, त्या कंपनीमध्ये मी परमनंट व्हावे. आणि मग प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यावर तिला असं वाटलं की बऱ्याच वेळा टाळलं गेलं, परंतु तिने सांगितलं की तुम्ही प्रार्थना केली, 8च दिवसामध्ये त्या कंपनीमध्ये मला परमनंट केलं. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त देवाकडे आहे. आमेन. फक्त देवाकडं, फक्त देवाकडं. प्रिया, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर सुवार्ता प्रसार, जो तुमच्याद्वारे केला जातो. कोणीतरी एक मुलगी, जिला मी अजून ओळखत पण नाही, परंतु बिचारी जेव्हापासून तिनं ते यूट्यूबला संदेश ऐकायला लागली, आणि ऐकायला लागल्यापासून प्रभूने तिचा एवढा ताबा घेतला की न चुकता ती मला दशांश पाठवते तिचा, आणि तिला कळलं आता हे चर्च बांधणार आहेत. तर त्या मुलीनं, मी टार्गेट ठेवलं होता, अजूनही मी तिला पाहिलं नाही, फक्त तिचा फोटोच कधीतरी त्या यूट्यूबला, आणि ती पैसे पाठवते त्याच्यात मी पाहतो. आणि मग तिने सांगितलं की पास्टर, मला कळलं तुमचं बांधकाम सुरू तुम्ही करत आहात, मी ठरवलं होतं 1 लाख रुपये तुम्हाला द्यायचे,
85,000 मी जमा केले ते तुमच्या खात्यावरती पाठवणार आहे. अजून 15,000 माझे जमा होतील, मग मी ते तुम्हाला पाठवतील. का तर मला तुमच्या मंडळीमध्ये पेरणी करायची. जे पीक तुम्ही लावत आहात त्याच्यामध्ये माझं आणि सीडिंग करायचंय मला, आणि त्या बीप त्याच्यामध्ये पेरायचंय. अहो पैसा नाही हो, देव महत्वाचा आहे. आमेन. कळलंय लोकांना? हालेलुया. कळलंय? मग एवढा सामर्थ्यशाली देव तुमच्याकडे आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वार्थ प्रसार करत असताना तो तुमच्या संगती आहे. कसं बोलायचं, कुणाशी बोलायचं, काय बोलायचं, फक्त देव तुम्हाला शिकवणार आहे. आमेन. आणि त्याच्यानंतर असं म्हटलं, काय लिहिले वाचा बरं. दिना सुवार्थ सांगण्यास सुवर्तमान दिनास सांगावं. त्याने मला अभिषेक केला. अभिषेक केला, त्याने मला पाठवले आहे. पाठवले आहे. ते अशासाठी की कशासाठी? की धरून नेलेल्यांची सुटका. दुसरी गोष्ट, ज्यास पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो, देव तुमच्या संगती राहतो, त्यास लोकांची बंधनं तुटली जातात. आमेन. कसली बंधनं? देव तुमच्या बरोबर आहे, मग लोकांची बंधनं तुटली का? बंधनामध्ये आहेत लोक. कोणी व्यसनात आहे, कोणी कर्जात अडकलेलं आहे, कोण वाईट संगतीमध्ये अडकलेलं आहे, त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग समजत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी देव तुमच्या संगती असतो, आज कित्येक लोकांच्या इतक्या अद्भुत साक्षी मी ऐकत आहे. कोणीतरी सांगितलं मला, तरुणींनी मला मेसेज करून सांगितलं, पास्टर फार पूर्वी जर देव माझ्याकडे मला समजला असता तर आज मी एवढ्या घाणीत दलदलीत अडकले नसते. पण आता निश्चय केला मी त्यातनं बाहेर यावं, आणि ती आली त्यातनं बाहेर. मला त्याचा त्रास होतोय, मला टॉर्चर केलं जात आहे, पण मी आता ख्रिस्ताला ओळखलेलं आहे. आता मी तिथं जाणार नाही. मला आठवलं, व्यभिचारी स्त्री तिच्या नवऱ्या संबंधाची चर्चा केल्यावर ती परत तिकडे गेली नाही, तर शुभवर्तमान सांगण्यासाठी गावामध्ये गेले. हे परिवर्तन लोकांचं घडलं जातं. बंधनात लोक आहेत, मग तुम्हाला पवित्र आत्मा दिलाय, देव तुमच्या बरोबर आहे, तुम्ही कसं स्वस्थ बसू शकता? ते चिन्ह आहे. तुमच्याद्वारे लोकांची बंधनं तुटली पाहिजे प्रियानो. आमेन. येशू म्हणतो, देव माझ्या बरोबर आहे. देवानं आत्म्याचा अभिषेक मला केला, कशासाठी? तर बंधनं तुटण्यासाठी. आमेन. बंधनं तोडा. अशा लोकांपर्यंत जे लोक बंधनामध्ये अडकलेले आहेत, जे लोक अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत, त्यांना बदलणं, त्यांचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. प्रभूची स्तुती करतो की या दिवसामध्ये देव वचनाच्या द्वारे इतक्या लोकांचं परिवर्तन करत आहे, एवढ्या कुटुंबाची पुनर्स्थापना करत आहे, एवढे व्यसनाधीन लोक आणि बदलून प्रभू टाकत आहे की ज्याच्याद्वारे देव दाखवत आहे, मी आहे तो आहे. हालेलुया. मग देव तुमच्या बरोबर आहे ना, मग कसं घरी बसू शकता? कसं तुम्हाला कळवळा येत नाही की नाही, या व्यसनात असणाऱ्या व्यसनाधीन तरुणांना मला बाहेर काढलं पाहिजे, बदललं पाहिजे त्यांनी. हालेलुया. तुमच्यावर देव आहे, मग नक्कीच ते बदलणार आहेत. 100% ते बदलणार. आमेन. तुम्ही नाही बदलणार, पण देव त्यांना आमेन. बदलेल. हालेलुया. तुम्ही नाही बदलू शकत. तुमच्यामध्ये ती ताकद नाहीच आहे. तुमची मर्यादित कुवत आहे. या कुवतीच्या पलीकडे तुम्ही करू शकत नाही. तुम्ही काउन्सिलिंग करू शकत नाही, पण पवित्र आत्म्याची टोचणी त्यांना लागणार आहे. एकदा तुम्ही जाऊन सांगून पहा. हालेलुया. काही लोक कर्जामध्ये असतील, मार्ग माहित नसेल त्यांना, पण तुमची प्रार्थना देवाला, मी तुम्हाला सांगितलं ना, देवाला वाटतं हे युद्ध तुम्ही लढावं. सैतानाने त्यांना कर्जामध्ये अडकून ठेवलंय, पण तुम्ही तिथं जाल. ऐका, हालेलुया. एलिया ज्या स्त्रीच्या घरामध्ये गेला, तिची कैफियत काय? माझा नवरा मरून गेला आणि सावकार आता मुलाला बांधून घेऊन जाणार आहे. पण एलिया तिथं गेला, आता देव त्याच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि एलिया तिथं गेल्यावर तो म्हणतो, बाई काळजी करू नकोस, तुझ्या घरात काय ते घेऊन ये. तिने भांडी सगळी भांडी घेऊन आली. तो म्हटलं, शेजारी पाजारची पण भांडी घेऊन ये. अहो, तुमच्यावर देव आहे. नुसतं एक कुटुंब नाही, हजारो कुटुंबाची हालेलुया. बंधनं तोडण्यासाठी प्रभू तुम्हाला त्यानं बोलवलेले, आणि त्याच्यासाठी देव तुमच्या संगती आहे. आमेन. आम्ही कशाला बांधत आहोत वरती चर्च? का या ठिकाणामध्ये आम्हाला बांधण्याचा उद्देश काय? इथं असणारे लोक, आणि नुसते इथलेच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीची बंधनं इथं आल्यावर तुटलीच पाहिजे. हालेलुया. आमची अपेक्षा तीच आहे, बाहेरून लोक यावेत. आमेन. आणि माझा विश्वास आहे, येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस हे सगळं बांधून पूर्ण होईल, त्यावेळेस इथं अद्भुत अलौकिक साक्ष घडणार आहेत. हालेलुया. पुष्कळ लोकांची जीवन बदलली जाणार आहे. का? या मंडळी बरोबर देव आहे. आमेन. या मंडळी बरोबर देव आहे.
मंडळी बरोबर देव आहे, मंडळीत चिन्ह घडलीच पाहिजे. आमेन. आणि मंडळी बरोबर देव आहे म्हणजे मंडळी म्हणजे आहे तरी कोण? तुम्ही. बिल्डिंग नाही मंडळी, तुम्ही मंडळी आहात, तुम्ही चर्च आहात, तुम्ही ती व्यक्ती आहात हालेलुया. ज्याची प्रार्थना लोकांना बंधनात न तोडवणार. प्रभू तुम्हाला म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. येशूच्या बरोबर देव होता, मग त्यानं बंधनं तोडली. येशू स्वतः म्हणतो परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आला. कशासाठी? दिनास सुवार्ता सांगण्यास. हा, त्याने मला अभिषेक केला. अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे. त्यानं मला पाठवलं आहे. ते अशासाठी की अभिषेक करून काय केलं? पाठवलं. कशासाठी पाठवलं? धरून नेलेल्यांची सुटका. कुणाची सुटका? धरून नेलेल्या. सैतान त्यानं अनेक लोकांना धरून नेलेलं आहे, पण तुम्ही जाऊन त्यांना सोडवून आणणार आहात. आमेन. म्हणून तर येशू ख्रिस्तानं वधस्तंभी जाण्याच्या अगोदर ती गोष्ट शिष्यांना सांगितली, चौकात बांधलेलं गाडो सोडून आणा. तो नाही गेला सोडवायला. हालेलुया. कोणाला सांगितलं? शिष्याने. कोणी सोडवायचं? शिष्य. म्हणजे तुम्ही. हालेलुया. आता तुम्ही जायचं आणि त्यांची बंधनं तोडून त्यांना घेऊन यायचं. आमेन. आमीन म्हणाल का? आमेन. हॉस्पिटलमध्ये बंधनं तोड. एक तुम्हाला काही करायचंच नाही हो. मुळात प्रॉब्लेम काय? आम्हाला असं वाटतं नाही मी प्रार्थना केल्यावर तो बरा. तुझे प्रार्थनेने नाही, हालेलुया. जो तुम्हारे साथ है वो सबसे आमेन. बड़ा है. हालेलुया. तुम्ही नाही मोठे, जो तुमच्या बरोबर आहे तो खूप मोठा आहे. आमेन. आणि तो तुमच्या संगती आहे, मग तो चिन्ह दाखवणार ना. हालेलुया. तो चिन्ह दाखवणार. तुम्ही म्हणता ना देव माझ्या संगती आहे, मुळामध्ये तो आहेच आमच्या संगती. आमेन. असं मला ग्रहित देणं गरजेचं नाही. तो आमच्या संगती आहे. तो म्हटला मी युगाच्या समाप्तीपर्यंत. कुठपर्यंत आहे? युगाच्या समाप्तीपर्यंत. तुम्ही मेला तरी तो तुमच्या घरात आहे. तुम्ही मरणार नाही. एवढ्यात गडबड करू नका. ऐकलं तर मी एवढे दिवस एवढे 25 वर्ष जे तुम्हाला सांगत आहे ना, ते सगळ्यात भारी देव तुमच्या परिवारात हालेलुया. घरानं संगती आहेत प्रियानो. आमेन. तो बंधनं तोडण्यासाठी. पुढे तिसरी गोष्ट व वाचूया. आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ. पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. पा काय सुवार्ता आहे? कुठली सुवार्ता आहे? वाचा ते वचन परत. नासोरी येशूला हा? देवाने पवित्र आत्म्याचा हा? व सामर्थ्याचा अभिषेक केला. सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत. नाही तेच वचन वाचा. परमेश्वराचा आत्मा. 18. परमेश्वराचा आत्मा हा? माझ्यावर आला आहे. माझ्यावर आला आहे. कारण दिनास सुवार्ता सांगण्यास. पहिली गोष्ट आता सुवार्ता काय आहे का त्याच्यामध्ये? हा, त्याने मला अभिषेक केला. अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे. पाठवले आहे. ते अशासाठी की. अशासाठी सुवार्ता अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका. काय सुवार्ता आहे? कोण कुठल्याही बंधनात असलं कुठलंही आणि कुठेही त्याला धरून नेलं तर प्रभू त्याला सोडवणारी ही सुवार्ता आहे. आणि ती सुवार्ता प्रभू तुमच्यावर कशासाठी माहितीये का? तो सांगतो काळजी करू नका. कोणाला कुठं धरून नेलं असेल, सैतानानं कुठं त्याला दारूच्या गुत्त्यावर नेलं असेल, ड्रग्ज मध्ये घेऊन गेला असेल, वेगवेगळ्या प्रकारे आणि वेश्याकर्म करण्यासाठी गेला असेल, जारकर्म करण्यासाठी गेला असेल, अशुद्ध कर्म करण्यासाठी गेला असेल. तुम्हाला माहिती का? आपल्या मिनिस्ट्रीच्या द्वारे, युट्यूबच्या माध्यमाच्या द्वारे वेश्याकर्म करणाऱ्या स्त्रिया सुद्धा बदलत आहेत. हालेलुया. आपण नाही शेअर करू शकत ते तिथं, पण त्यांचे ज्यावेळेस मेसेजेस येतात ना, त्यास म्हणतो धन्य प्रभू तू. हालेलुया. अजूनही तू लोकांमध्ये काम करत आहे. आमेन. लोक बरे होतात त्याच्यापेक्षा आत्मिक दृष्ट्या बरे होतात हे फार आमेन. महत्वाचं आहे. हालेलुया. बदलत आहेत लोक, बदलत आहेत, परिवर्तन होत आहे. पुढे धरून नेलेल्यांची सुटका हा? व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ. धरून नेलेल्याची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ही घोषणा कोणती? आंधळे बरे होणार ही घोषणा. शुभवर्तमान हेच हालेलुया. आहे. कोणतं शुभवर्तमान आहे? आमेन. देव तुमच्या बरोबर आहे, मग तुमच्याकडे शुभ वृत्त आहे, चांगलं वर्तमान. कोणतं आमेन. चांगलं वर्तमान? सगळ्या प्रकारच्या व्याधीपासून येशू हालेलुया. सुटका देतो, हे आमेन. तुमच्याकडे शुभ वर्तमान आहे. हालेलुया. मग देव तुमच्या बरोबर आहे. मग आता तुम्हाला जायचं आणि त्याच प्रकारची घोषणा करून, जसं येशूनं लुकाचं शुभवर्तमान 15 अध्याय 29 वाचा बरं. लुकाचं शुभवर्तमान 15 अध्याय 29 पासून 31 पर्यंतची वचनं. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, हा. पहा हा. मी इतकी वर्ष हा. तुमची सेवा चाकरी करीत आहे. 15 19 ते 31. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास
15, 29 ते 31. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, हा. पहा पहा. मी इतकी वर्षे इतकी वर्ष. तुमची सेवा चाकरी करीत आहे हा. आणि तुमची लुकाचं शंभर तुम्हाला 15 बर हा वाचा. आणि तुमची हा. एकही आज्ञा एकही आज्ञा मी कधीच मोडली कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी हा. तुम्ही कधी करडूही दिले नाही. हा पुढे. पण ज्याने तुमची संपत्ती हा. कसबिनी बरोबर खाऊन टाकली हा. तो हा तुमचा मुलगा हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी हा. पुष्ट पशु कापले. हा. त्याने त्याला म्हटले, बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहे. माझ्या बरोबर तू नेहमीच आहे आणि माझे जे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. माझं जे काही आहे ते कुणाचं आहे? तुझं. मग जर देव तुमच्या बरोबर आहे तर सगळं कुणाचं आहे? आमचंच. सामर्थ्य तुमचं, अभिषेक तुमचा, तुमच्यामध्ये आनंद देवानं दिलेला आहे. प्रभू, आम्ही गाणं गातो, प्रभू का आनंद मेरा बल है. मग आहे कुठं? आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आहे. प्रभू का आनंद मेरा बल है, प्रभू का आनंद मेरा सामर्थ्य, प्रभू का आनंद मेरी ताकत, हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. आणि नोकरीसाठी रडता, लेकरासाठी रडता. जर देव तुमच्या बरोबर आहे तर सगळं कुणाचं आहे? उधळ्या पुत्राला माहीतच नव्हतं त्याचा बाप त्याच्या संगती आहे. हा प्रॉब्लेम आहे. तो उधळून आलेला मुलगा आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढं करता, माझ्यासाठी थोडं. अरे प्रॉब्लेम तो आहे, तुझा बाप तुझ्या संगती हे तुला माहीतच नाही ना. तू एकेका गोष्टी, आज समस्या तीच आहे. बऱ्याच लोक एक गोष्टीसाठी त्यानं काय मागितलं बघा काय त्याची मागणी तरी काय. त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी मला पार्टी पण नाही, तुम्ही कधी करडूही दिले नाही. एक साधं बोकड पण कापू दिला नाही पप्पा तुम्ही. पप्पानी काय उत्तर दिलं? पण ज्याने तुमची संपत्ती कसबिनी बरोबर खाऊन टाकली, हा उधळून आला, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट पशु कापले. तो आला आणि तुम्ही त्यांच्या अरे मी सगळं चावीस तुझ्याकडे दिली, तिजोरी तुझ्याकडे होतं, सगळं तुझ्याकडे होतं आणि तुझं भांडण काय? माझ्यासाठी कोकरू कापलं नाही, याच्यासाठी बैल कापला. त्याला कळलं माझा बाप जर माझ्याकडे असला तर मला जगात कुठलीच भीती नाही. तू ते ओळखलं नाही, एवढे वर्ष माझ्या बरोबर चालला, पण तू मागतो तर काय साधं माझ्या मित्रांबरोबर जाऊन मला साधी मौज मजा पण करता आली नाही. मी तुला कधी प्रतिबंध केला? मी तुला कधी अडवलं? पण तू मी आहे आणि माझ्या अस्तित्वाची जाणीवच करून घेतली नाही. तसं देव तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही त्याच्या सामर्थ्याचा उपभोग घेऊ शकत नाही. असं जगू नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तर चिन्ह असणारच आहे. जसं उधळ्या पुत्र सगळं उधळून आला पण त्याच्या बापानं त्याच्याबरोबर असल्याचं चिन्ह काय? तो म्हटलं याच्यासाठी पुष्ट पशु कापा. त्यानं आणि त्याच्याबरोबर त्याला म्हटलं नाही, तो म्हटलं गेला आणि बाबा मला तुमच्या घरातला चाकर म्हणून ठेवा. नाही, तू चाकर नाही, तू माझा मुलगा आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे. मग तुझ्यावरती आपत्ती येणार नाही, तुझ्याकडे दारिद्र्य येणार नाही, तुझ्याकडे उपासमार असणार नाही. याच्यापेक्षा तू माझ्याकडे आला आणि आता मी तुझा बाप काय तुला दिसलं पाहिजे. तू डुकराच्या शेंगा खावा असं वाटत होतं ना, आज तुझ्या घरामध्ये बिर्याणीची पार्टी का? तर मी एक पुष्ट वासरू तुझ्यासाठी कापेल आणि याचं उपभोग तुला घेता येईल. देव तुमच्या बरोबर असल्याचं चिन्ह, बाप असल्याचं चिन्ह जसं हे आहे तसं देव तुमच्यावर असल्याचं चिन्ह काय? सगळं काही तुमच्या मालकीचं आहे. सगळं तुमच्या मालकीचं आहे. अजून एक गोष्ट वाचूया, तिसरी गोष्ट. प्रेषित 10वा अध्याय 38 वचन. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. आता तिसरी गोष्ट. पहिली गोष्ट पवित्र आत्मा, देव तुमच्याबरोबर आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. आमेन म्हणाल का? आमेन. दुसरी गोष्ट, देव तुमच्या बरोबर आहे, सामर्थ्याचा अभिषेक, तुमचं चिन्ह. तुमच्याकडनं पावर बाहेर पडायला लागलेला आहे. पावर बाहेर पडू द्या बरं का. हालेलुया. जर तुम्ही पॉवरलेस आहे तर तुमच्याकडे देव नाही. पावर असलाच पाहिजे ना. तेव्हाच देवाला दुसरं नावच आहे सामर्थ्य. अद्भुत मंत्री, समर्थ देव, म्हणजे तो पॉवरफुल आहे. ते चिन्ह तुम्हाला, देव तुमच्या संगती असल्याचे चिन्ह, जे देव त्याच्याकडे ते तुम्हाला देतो. आता तिसरी गोष्ट, ज्या पवित्र देव
तुमच्या संगती असतो. येशू बरोबर तो होता, तर येशू सत्कर्म करीत फिरला, चांगलं कर्म. देव बरोबर असल्याचं चिन्ह कर्म. आमेन. एखाद्या व्यक्ती बरोबर देव आहे, त्याला ओळखायचं कसं? कर्मावरून. म्हणूनच येशूनं शिष्यांना सांगितलं की संदेष्टांची पारख तुम्ही कशांवरून करा? फळांवरून करा. कर्म. तिथे फसले ते लोक, आणि येशू त्यांना ते शिकवायला लागले. बरं का, हे सत्कर्म संबंधांना तू सांगतो. मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरं केले, भूतं काढली, तरी मी तुला ओळखत नाही का? तो म्हणतो, अरे अशुद्ध कर्म करणाऱ्यानो माझ्यापासून. लक्षात घ्या, जसं पवित्र आत्मा सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य म्हणजे नुसतं या दोन गोष्टी नाही. मला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला, मीच, आणि सामर्थ्य माझ्यातनं बाहेर पडलं. आता सामर्थ्य बाहेर पडल्यावर कर्म पण येतं. येशू बरोबर कर्म, सत्कर्म, चांगलं कर्म. हालेलुया. तुमचं कर्म ठरवणारे देव तुमच्या बरोबर आहे का? कसल्या प्रकारचं काम तुम्ही करत आहात? दुसऱ्या भाषेमध्ये तुमचं वर्तन, तुमचं वर्तन फार महत्वाचं आहे, तुमचं वागणं. आता लक्षात घ्या, देवाचा येशूला जगामध्ये पाठवण्याचा हेतू त्याच्यासाठी समजून घ्यावा लागेल. बरं का, कर्म कशा पद्धतीचं तुमचं असायला पाहिजे? देव तुमच्या बरोबर आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. योहान 3:16 माहिती आहे, पण वाचा योहान 3:16. देवाने जगावर, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. आता येशूला जगामध्ये देवानं पाठवण्याचा हेतू काय? कुणाचा नाश? काय हो? जो त्याच्यावर नाही, देवानं जगावर एवढी प्रीती केली. बस. येशूला जगामध्ये पाठवण्याचा देवाचा हेतू काय होता? देवाची प्रीती समजून घ्यावी. आधी देवाचा दंड पाहिला. दंड पाहिल्यावर पाण्याच्या द्वारे नाश झाला, सदोम गोमोरा आगळीच्या गंधकाच्या द्वारे नाश झाला. लोक घाबरले की देव नेमका आहे तरी काय? दंड देणारा, न्याय करणारा. देवाकडं न्याय, देवाकडं दंड आहे, आणि देवाचा न्याय इतका भयानक की त्यानं सगळं जग नाश करून टाकलं. आता तो म्हटला माझी प्रीती पण जगाला दाखवायची. मग त्यानं आपला एकुलता एक पुत्र जगामध्ये पाठवला. मग त्यानं दाखवलं की देवाचा पुत्र कसा असावा, ज्याच्या बरोबर देव आहे. त्यानं कसं वागायला पाहिजे? तर येशू ख्रिस्त जगामध्ये देवाची प्रीती घेऊन आला. ऐका, आणि जगाला त्यानं प्रीतीचं प्रमाण म्हणून आपल्या पुत्राला वधस्तंभावरती दिलं, आणि तो सांगतो मी जगाबरोबर आहे का? तर माझा पुत्र वधस्तंभावरती आहे, मी तुमच्या बरोबर आहे. आणि या पुत्राच्या द्वारे देवाने प्रीती दाखवली. मग आमचं कर्म आता एक्झॅक्ट ऐका. सत्कर्म म्हणजे नेमकं काय? सत्कर्म तो म्हणतो जशी आपल्यावर तशी एकमेकावर प्रीती कर. तो म्हटलं ना, एवढं एक वचन पाळलं की सगळं बायबल पाहिलं. एकच कर्म बरं का. कुठलं? ते आम्ही सगळं, आम्हाला हे कठीण जातं. शब्दात हो, दर रविवारी जातो ना आम्ही चर्चला, दर रविवारी जातो. आम्ही नसलो तर चर्च होतच नाही. काही लोक म्हणतात बरं का, बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही नाही तर चर्चच नाही. पवित्र आत्मा आहे. शास्त्र काय सांगतं? सगळं बायबल पाळत बसण्याच्या ऐवजी एकच आज्ञा पाळा. देवानं सुद्धा जगावर प्रीतीचं माध्यम एकच. जगावर प्रेम केलं, आपला पुत्र देऊन टाकला. ऐका, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 1 ते 11 वचन आहे, पण वाचूया, पटकन वाचा. मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेच तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवला. का तुम्हाला मी वाचायला लावलं माहिती का? इथं येशू ख्रिस्त सत्कर्म करत गेला. याच्या अगोदर शास्त्री आणि परुषी पण धार्मिक लोक होते. ते म्हणत होते देव आमच्या बरोबर आहे, देव आमच्या बरोबर आहे.
पण नेमकं देव आमच्या बरोबर असण्याचं चिन्ह मी पाहत आहोत. देव असल्याबरोबर असण्याचं चिन्ह काय? शास्त्री आणि पुरुषांबरोबर पण देव होता. त्यांच्याकडे देवाचं वचन होतं, नाही का? तुम्ही माझ्यामध्ये माझी वचनं. येशू म्हटलं वचन म्हणजे आमच्याकडे वचन आहेत, आतमध्ये वचन आहेत. पण देवाचा हेतू काय? शास्त्री आणि पुरुषांनी काय केलं वाचूया तिथं. हा, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले हा. आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. हा. त्यावेळी व्यभिचार करीत असताना हा. धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी हा. यांनी त्याच्याकडे आणले त्याच्याकडे आणलं व तिला मध्ये उभे उभं करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात. मी तुम्हाला काय सांगितलं? सगळं नियमशास्त्रातलं सार काय? जशी आपणावर तशी एकमेकावर प्रीती केली की नियमशास्त्र पाळलं. आणि हे नियमशास्त्र घेऊन आलेत. काय नियमशास्त्रामध्ये वाचा. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय झालं माहिती का? देवाला लोकांनी एवढं बदनाम करून टाकलं म्हणतो तुम्ही त्या ठिकाणामध्ये. आणि असं म्हटलं की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. नियमशास्त्रात घेऊन आले लोक आणि ते लोकांना काय दाखवा लागले? देव असा आहे, देव आणि दंड देतो, दगडानं ठेचून मारतो. आणि इकडं देव म्हणतो मी दगडानं ठेचून मारायचं तर माझ्या पुत्राला मारेल पण तुमची सुटका करेल. हे माझं प्रेम आहे. देव आमच्या संगती असल्याचं चिन्ह काय? नियमशास्त्र घेऊन लोकांना दोष देणं म्हणजे आमच्या बरोबर देव आहे असं नाही. नियमशास्त्र घेऊन आले ते. ऐका, पाप आहे, त्यांना माहिती हे चुकीची गोष्ट आहे, हे पाप आहे. आणि नियमशास्त्रात त्याला दंड दिलेला आहे. आणि ते म्हणतात आम्ही देवाबरोबर थांबलेलो आहोत का? नियमशास्त्रात सांगितलं दंड द्यायला पाहिजे, हिला दगडानं ठेचून मारलंच पाहिजे. हे शास्त्री पुरुषी ते देवाच्या वचनाच्या बाहेर नाही गेले, ते देवाच्या वचनाला धरून आहेत. पण त्यांना देवाचा हेतू समजला नाही ना. देवाचा हेतू काय? तो म्हणतो माझी इच्छा आहे की जे हरवलेले आहेत आणि देवानं जगावर एवढी प्रीती केली. आपल्या एकुलता एक त्याच्यात सगळं सार लपलेले काय? यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय वचन? यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे देवाचा हेतू काय? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन. हेतू काय देवाचा? सगळ्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. पण हे नियमशास्त्र घेऊन आले आणि यांच्या बरोबर कोण आहे? देव आहे. नियमशास्त्र म्हणजे देव आहे. येते का लक्षात तुम्हाला? नियमशास्त्र म्हणजे काय? देव. पण आता त्यांच्या बरोबर देव नव्हता, मग देव कोणाबरोबर होता? वाचा तिथं. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावं म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता. मी सांगतो येशू बरोबर देव होता म्हणून तो सत्कर्म करत फिरला. आणि सत्कर्म काय ते मी तुम्हाला सांगत आहे. वाचा. त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले, येशू तर खाली ओनवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित होते. तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. का निघून गेले हो? काय येशूचं वाक्य होतं? निष्पाप असेल त्यांनी प्रथम दगड टाकावा. म्हणजे पापी होते पण तरी दगड घेऊन आले. आणि काय म्हणतात? आमच्या बरोबर म्हणजे नियमशास्त्र आहे, आमच्या बरोबर देव आहे. येशू बरोबर देव होता आणि तो सत्कर्म करत फिरला. ऐका, तुमच्या बरोबर देव आहे मग तुम्ही दुसऱ्याला दोष नाही देऊ शकत. येते का लक्षात? हे दोष द्यायला लागले दुसऱ्याला. याला असं वाटतं या स्त्रीनं केलेलं पाप सगळ्यात मोठं पाप आहे. लक्षात ठेवा, पापाला छोटं पाप मोठं पाप अशा प्रकारचं नाही. ते घरात चालतं, हा माझा छोटा भाऊ, हा माझा मोठा भाऊ. देवाकडं पाप म्हणजे इक्वल.
कोणतं पण पाप असू द्या. म्हणतो तो कोणी आपल्या भावास अरे मूर्खा अरे वेडगळ म्हणेल तर तो स्वर्गात न्यायदंडाच्या सभेसाठी पात्र होईल. वरिष्ठ सभेस, हायकोर्ट, स्वर्गामधला हायकोर्ट. कोणी नुसतं आपल्या भावाला मूर्ख म्हटलं आणि ते तिला सांगायला हिने व्यभिचार करताना सापडली आणि पहाटेच्या समयी आम्ही तिला पकडून आणलं आणि पकडून आणण्याचा उद्देश पण काय माहिती का, येशू काय म्हणतो ते बघावं. येशूचं काय मत आहे. येशू बरोबर देव आहे आणि तो सत्कर्म करतो, त्याचं सत्कर्म वाचा आता. हा, मग तो पुन्हा खाली ओनवून परत जमिनीवर लिहू लागला. पहिल्यांदा लिहिलं, लोक गेले, आता परत लिहायला लागला. आता कुणासाठी लिहितो काय माहिती, काय लिहिलं वाचा ते. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत शेवट, अहो म्हातारे सुद्धा पाप करत होते. हा, ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी राहिली. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई तुला दोष देणारे कोठे आहेत. तुला कोणी दंड ठरवला नाही का. ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा यापुढे पाप करू नको. जर देव तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही. काय सत्कर्म, दुसऱ्याला दोष देणं हे कधीच चांगलं कर्म नसतं. हे सगळे दोष दुसऱ्याचा दोष घेऊन आलेले आहेत. म्हणून म्हटलं जेव्हा तुम्हाला कळेल ना येशू माझ्या बरोबर आहे, तो दोन गोष्टी खूप मला आवडल्या. दोन गोष्टी कुठल्या, अभिषेक आहे, सामर्थ्य आहे, पण तिसरी गोष्ट सत्कर्म पण आहे ना. हालेलुया. सत्कर्म पण तितकंच महत्वाचं आहे. मग ज्याच्या बरोबर देव आहे तो दुसऱ्याला दोष देण्याचं काम करत नाही. कान देऊ नाही का. अजून एक गोष्ट मला सांग, दुसऱ्याला दोष देणारे लोक हे सगळं घोळका करून थांबले होते, पण ज्यावेळेस येशू बोलायला लागला एक एक जण. म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याच्या बरोबर देव आहे त्यानं दोष देणाऱ्या लोकांबरोबर कधीच थांबू नये. का, कारण देव दोष देणाऱ्या लोकांचे दोष जमिनीवरती लिहायला सुरुवात करतो. प्रभूला नाही आवडत. मग पहिल्या स्तोत्रामध्ये तो बोलतो, धन्य तो पुरुष दुर्जनांच्या मसले पापी जनांच्या मार्गात. तुम्ही आम्ही समोरच्या व्यक्तीला आम्ही का दोषी ठरवू शकतो. दोष देणारा स्वतः दोष. आता बघा, अधिकार येशूला आहे, तो दोषी ठरू शकला असता, तो निर्दोष आहे, पण तो म्हटला तुला दंड देणारे नाहीत का. मग त्यानं तिला दोन गोष्टी सुनावल्या पाहिजे होत्या नाही का. माझ्याकडे घेऊन मी 4 गोष्टी सुनवेल, आता इथून पुढे करू नका, नीट राहा, नाही तर चांगलं मग तुम्हाला हाताला धरून बाहेर काढील, अमकं करील तमकं करेल. 4 गोष्टी सुनवून त्याला मुसक्या बांधून त्याला सारखा इकडं तिकडं बघल काय करतो ते. येशूनं एका शब्दात सांगितलं, तुला कोणी दोष दिला नाही का. त्याला किती अधिकार होता, पण तो म्हटला जा इथून पुढे पाप करू नकोस. कारण देव त्याच्या बरोबर आहे. स्वभाव त्याचा देवासारखा झालेला, देवासारखा स्वभाव तुमचा बनला पाहिजे. ज्या दिवशी प्रभू तुमच्या बरोबर, देव तुमच्या बरोबर आहे, जसं ख्रिस्तानं कुणाला दोष दिला नाही. ऐका, तुमचं कर्म ठरवणार आहे तुमच्या बरोबर देव आहे का. जर तुम्ही कोणाला दोष देत आहात, कुणाचं पाप उघडं करत आहात, इथं त्यांनी तिचं पाप उघडं केलं, तुमच्या बरोबर देव आहे. मग देव आहे तर तिथं क्षमा मिळण्यासाठी धडपड केली पाहिजे त्या व्यक्तीला. तो म्हटला जा इथून. ऐका बरं का, तो एक शब्द येशू तिला बोलला ना, जा. काय लिहिले पुढे वाचा बरं. यापुढे पाप करू नको. तेव्हा ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा यापुढे पाप करू नको. एक वाक्यात स्टोरी संपली. पुढे वाढलं का काय हो नाही. म्हणून विश्वासणारे ज्यांच्या बरोबर प्रभू आहे, त्यांचं जीवन, त्यांचं चरित्र किंवा त्यांचं कर्म कसं असलं पाहिजे, तर त्यांचं कर्म दोष उघड करणे नव्हे, तर दोष झाकणं आणि क्षमा करून पाठवून देणं. हे देव असल्याचं चिन्ह आहे.
देव तुमच्या बरोबर आहे, मग हे चिन्ह त्याचं आहे. थंड देणारे लोक, दोषारोप करणारे लोक यांच्यासारखं आम्ही असू नये का? तर आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, देव आमच्या संगती आहे. येशूनं दाखवून दिलं सत्कर्म काय. सत्कर्म हेच आहे की प्रत्येक व्यक्तीला पाप करण्यापासून परावृत्त करणं, दोषारोप करणं नाही. दोषारोप केल्यावर लोक दोषासहित जीवन जगतात, पण ज्यावेळेस तुम्ही बोध करून त्याला सोडून द्याल, त्यास पुन्हा एकदा ती व्यक्ती उभी राहील. आणि देवाचा म्हणून देवानं जगावर एवढी प्रीती केली, कोणाचा नाश होऊ नये. कोणाचाच नाश नाही झाला पाहिजे. आमेन. मग कसं त्याने नाशाकडे जाऊ नये याच्यासाठी काय? तुम्ही जितकं पापी पापी त्याला म्हणाल. लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की त्यांनी मी त्याला पापी नाही म्हणायचं नाही. पाप करणाऱ्यांचा सर्मान समक्ष हा, नाही तर चुकीचं जाईल. मग बहिणी काय काढलं की आता बोलायचंच नाही, पाप आहे. मग या तंबाखू खा, दारू प्या आणि एकमेकाची गच्ची धरा. मग काय पाहिजे तर मुलांनी मुलींचे लफडे, मुलांनी मुलींचे लफडे, सगळं नाही. मुख्य भाग मला देव तुमच्या बरोबर असल्याचं चिन्ह. आणि ते चिन्ह काय? तर तुम्ही एकमेकाच्या दोषाच्या ऐवजी आम्ही काय केलं पाहिजे? दोष सुधारण्यापासून त्यांना मदत केली पाहिजे, जे येशूने केली. इथून पुढं पाप करू नका. त्यांना तर वाटलं होतं आता दगड आज बाहेर, त्यांनी आणतानाच म्हणले असतील आज एक मौत पक्की आहे. याच्या आधी सगळेच मेले होते, जे आणायचे दगड मारायचे मरून जायचे. पण यावेळेस स्टोरी बदलली. हालेलुया. याच्या अगोदर त्यांच्याकडे शास्त्र होतं, पण आता देव त्यांच्या संगती होता. हालेलुया. याच्या अगोदर नियमशास्त्र होतं, त्यामुळे लोक मेले, पण आता देवाचा हेतूच. मग मी तुम्हाला सुरुवातीला योहान 3:16 वाचेल. देवाचा हेतू काय? देवानं जगावर एवढी प्रीती, कशासाठी? कोणाचा नाश होऊ नये. मग कोणाचा नाश? व्यभिचारी स्त्रीचा सुद्धा नाश होऊ नये असं त्याला वाटतं, म्हणून त्याला सुद्धा तिनं म्हटलं जा इथून पुढे पाप करू नको. एक संधी दिली. लक्षात ठेवा. अजून एक मुद्दा आहे, पुढच्या वेळेस मी सांगेल. देव असल्याचं चिन्ह आम्ही पाहतो की या ठिकाणामध्ये सांगितलं की पवित्र पवित्र आत्म्याचा अभिषेक, सामर्थ्य, सत्कर्म. पवित्र आत्म्याचा अभिषेक, सत्कर्म. आणि शेवटची गोष्ट आहे, फक्त लिहून घ्या. आता त्याच्यात सांगायचे तर जवळजवळ 4-5 पॉइंट आहेत. परंतु सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना बरे करणं देव असल्याचं चिन्ह आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु परत कधी जर आला हा विषय तर आपण शिकूया. परंतु आज मला पूर्ण खात्री आहे की देव ज्याच्या बरोबर आहे त्या व्यक्तीला देव साधारण व्यक्ती म्हणून ठेवत नाही, तर तो असामान्य कर्तृत्व असणारा व्यक्ती बनतो. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण सुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. आज आम्ही स्वतःची तपासणी करायची, खरंच माझ्याबरोबर देव आहे का? येशूला त्यानं पवित्र आत्म्याचा अभिषेक केला, कारण देवाकडं नुसता अभिषेक आहे. दाविदाला त्यांनी राजाचा अभिषेक केला. शौल गाढवं फिरत असताना, शोधत असताना शौलाला अभिषेक त्यानं केला. आणि प्रभू आज या मंदिरामध्ये अनेक लोक आहेत, त्यांनाही अभिषेकासाठी शोधत आहे. मग तुम्हाला वाटतं का तो अभिषेक मला व्हावा? तुम्हाला वाटतं का प्रभू तुमच्या बरोबर असावा? मग देवाला हाक मारा, देवाला म्हणा प्रभू मला अभिषेक कर. नाही अभिषेकाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत. तुमचा अभिषेक तुम्हाला वेगळं करतो. देव तुमच्या बरोबर असल्याचं चिन्ह तुम्हाला प्रगट करतो. येशू बरोबर देव होता म्हणून त्यानं त्याला सामर्थ्याचा अभिषेक केला. आज दुपारी आम्ही देवाकडे ते सामर्थ्य मागू. प्रभूजी तो आमच्या बरोबर आहे, आम्हाला चिन्ह दे तुझं सामर्थ्य. ज्या मंदिरात तुम्ही बाहेर जाल त्यास तुमच्याकडं एक वेगळं सामर्थ्य असणार आहे, देव तुमच्या बरोबर असल्याचं चिन्ह. प्रभू जर तुमच्या बरोबर आहे तर तुमची कर्म ठरवणार आहे, देव तुमच्या संगती आहे. वाईट कर्म असेल तर माझ्या संगती देव कधीच राहणार नाही, कधीच नाही. इथून पुढे पाप करू नकोस. येशू तिच्या बरोबर होता आणि त्यानं तिला सांगितलं चांगलं कर्म कर, आता पाप करू नकोस. हे सर्व समर्थ देवा
आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचं समर्पण तुला करतो प्रभूजी. असंच जीवन नाही आम्हाला जगायचं. जसं आहोत तसं आम्हाला चालायचं नाही. याच्यापेक्षा वेगळ्या दिशेनं आम्हाला चालायचं आहे. आम्हाला माहित पण नाही की तू आमच्या संगती आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे नेमकं. आम्ही तर तुला गृहीत धरून चाललेलो आहोत. तू आमच्या संगती आहे. पण जर ख्रिस्ता बरोबर तू होता तर त्याच्यामध्ये अभिषेक होता, त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं. असं ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती चुटपुट लागू दे. त्यांना त्या सामर्थ्याची गरज आहे. उधळ्या पुत्र आपल्या बापाच्या घरी जाऊन जशी कैफियत मांडतो, मी एवढे वर्ष तुमच्या घरामध्ये राहिलो परंतु माझ्यासाठी साधं कोकूर पण कापलं नाही. एवढे वर्ष प्रभूमध्ये राहून ज्या गोष्टी आम्ही गमावल्या त्या आता आम्हाला गमवायच्या नाहीत माझ्या देवा. आम्हाला तुझ्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्ट आमची आहे हे समजून आम्हाला पुढे चालायचं आहे. आमची कर्म बदलली जाऊ दे. ख्रिस्त जसा सत्कर्म करत फिरला, पाप क्षमा करत फिरला, लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणत फिरला, तसं आम्ही देखील अनेक लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणणारे लोक बनावं. धन्यवाद देतो प्रभूजी, जे लोक मोठ्या आशेनं लांबून या ठिकाणात आलेत, परंतु जाताना आता देव त्यांच्या बरोबर असणार आहे. प्रत्येकाला जाणवू दे. आपल्या गावी जातील, आपल्या घरी जातील, त्यावेळेस त्या ठिकाणात लोकांनी त्यांना ते विचारतील, लोक त्यांना कुठून आला. सांगण्याची गरज नाही, कारण आता देव त्यांच्या बरोबर आहे, तर सामर्थ्य त्यांच्या बरोबर आहे आणि ते जाणवू दे त्यांना. सगळ्यांच्या अडचणी समस्या दूर कर आणि प्रत्येकाला विश्वासामध्ये उभं कर. तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान देत ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक, मान्य कर. आमेन, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.